मित्रांनो, काही जण आता बोलतात अजित पवार आता पुन्हा येतील. आता आपण पाहतोय रोहित पवार हे सगळ्या गोष्टी बाहेर काढतात ना, त्या एक एक गोष्टीचं उत्तर ह्या सरकारकडून मिळत नाही. आता मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, बघा काही झालं असेल कुठल्याही पद्धतीने रोहित पवार हे प्रश्न विचारतायत किंवा अजित पवार पुन्हा येणार का, इतर सगळ्या गोष्टी चालू आहेत. आजपर्यंत आपल्याला अजित पवार साहेब जेव्हा होते, दादा होते, तेव्हापर्यंत त्यांचं कौतुक नव्हतं, पण ते गेल्याच्या नंतर आज आपल्या सगळ्यांना त्यांचं कौतुक वाटतंय. त्यांची कामं, अरे बाबा हा माणूस असं पण काम करायचा हे आपल्याला आता दिसतंय. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी कधीच त्यांची जाहिरात केली नाही. त्यांच्या आजूबाजूची लोकं हे आत्ता सांगतात त्या सगळ्या गोष्टी आमची आजपर्यंत कामं अजितदादांनी केली. ह्या अशा माणसाचं, अशा उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे जे आहेत त्यांचं जर का निधन होत असेल आणि त्या निधनाच्या मागे काय कारण आहे हे जर का अद्यापही बाहेर येत नसेल, तर मला असं वाटतं याच्यावर प्रश्न उपस्थित केलेच पाहिजे, उपस्थित झालेच पाहिजे. याच्याबद्दल अजूनही सरकार काही शोध लावत नाही आहे आणि त्याच्याबद्दल आपणही प्रश्न विचारणं गरजेचं आहे. तसं रोहितदादा विचारत आहेत आणि मला असं वाटतं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळायला पाहिजे. कारण तो ब्लॅक बॉक्स, तो काय वाटतं तो जळाला. आता ही जी कागदपत्र होती, काही पानं होती विमानामध्ये, ती जळायला नाही, पण ब्लॅक बॉक्स जळाला. ह्या सगळ्या गोष्टींच्या मित्रांनो उत्तरं जी आहेत ना, ती ह्या सरकारने का असं ना किंवा काही असतील कोणी त्यांच्या मागे, त्यांनी देणं गरजेचं आहे. कारण आज जर का आपण पाहिलं तर अर्थ खातं जे आहे ते अजितदादांचं हे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे गेले. आज त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री झाल्या, इतर सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण मला असं वाटतं मित्रांनो, ह्या बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर पण आपण लक्ष देणं गरजेचं आहे, त्याच्यावर पण आपण बोलणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर लोक प्रश्न विचारत असतील तर त्याला सरकारने उत्तर देणं हे देखील मला असं वाटतं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण बरेच जण बोलतात, अरे नाही हा शरद पवार साहेब बोलले हा घातपात नाही आहे, अपघातच आहे आणि आता ते विषय बंद करा वगैरे, असं मला असं वाटतं नाही, केलंच नाही पाहिजे. हा सामान्य माणूस असेल किंवा त्यांचे घरचे जे असतील ते सगळे प्रश्न विचारतात. कारण आपल्याला एक आता समोर येत आहे ना की हे लोक एकत्र येणार होते, विलगीकरण होणार होतं 2 राष्ट्रवादीचं, मग शरद पवार साहेब संन्यास घेऊन सामाजिक कार्याकडे वळणार होते राजकीय जीवनातून, किंवा मग अजित पवार साहेब हे जे आहेत ते सगळं आता राष्ट्रवादी सांभाळणार होते, सगळ्या गोष्टी सुरळीत चालणार होते. काही जण बोलत होते सरकार मग पडणार होतं. पण ह्या गोष्टी होत आहेत अचानक, कशा होत आहेत आणि त्याचा अजूनही ठांगपत्ता कसा लागत नाही. आणि रोहित पवार साहेब जे उत्तरं मागतात, जे प्रश्न उपस्थित करतात त्याची उत्तरं का दिली जात नाही. मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टीवर प्रश्न उपस्थित झालेच पाहिजे. जे ते करतायत त्याला माझं समर्थन असेल. कारण मित्रांनो, मी आधीपासून सांगत आलो आहे, आपल्याला प्रश्न विचारण्याचे अधिकार आहेत आणि त्याची उत्तरं देणं हे सरकारचं काम आहे. आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला असं वाटतं मिळाले पाहिजे. कारण अजितदादासारख्या व्यक्तिमत्व जर का आपल्यातून जात असेल तर हे का जात आहे, ह्याच्यामागे काही राजकीय स्टंट आहे का किंवा काय कोणाचा फायदा आहे का, हे पाहणंही तितकंच गरजेचं. बाकी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं हे मित्रांनो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा घातपात आहे की अपघात? मी आधीपासून बोलत आले हा अपघात नाही, घातपात आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही देखील मला कमेंटमध्ये सांगा. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.